पुण्यात सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची वाढ. आता सीएनजीचा नवा दर 94 रुपये 75 पैसे प्रति किलो. इंधन दरवाढीचा परिणाम थेट मच्छी व्यवसायावर. मच्छीमारांना डिझेलसाठी मोजावे लागतात प्रति लिटर 155 रुपये. दरवाढ परवडत नसल्यानं मच्छीमारांच्या बोटी किनारीच. नागपूरमध्ये उष्माघातानं 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. मृतकांमध्ये भिक्षेकरांचं 3 रेल्वे प्रवाशांचा देखील समावेश. रिपोर्टमधून मृत्यूचं कारण स्पष्ट होणार, पण उष्णतेने मृत्यू झाल्याची शक्यता. कल्याणमधल्या दुर्गाडी मंदिर प्रवेश बंदीवरून वातावरण तापलं. बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावर आज हिंदूंना प्रवेश बंदी. शिवसेना भाजपचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आक्रमक. मराठा आंदोलक जरांगे पाटलांची आज पत्रकार परिषद. मागण्यांबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतंही उत्तर नाही. जरांगे पाटील आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार. भाजप आमदार प्रसाद लाड मनोज जरांगेंची उद्या पुन्हा भेट घेणार. मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत चर्चा करणार. मुसलमान आपलेच आहे, ते काही औरंगजेबाची औलाद नाही. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं विधान. बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाचा संतापजनक कारभार. अल्पवयीन बलात्कार पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी 10 तास ताटकळत ठेवलं. बीडच्या केज उपजिल्हा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार. रत्नागिरीमध्ये 2 गटामध्ये जोरदार राडा. हरणेतल्या मारहाणीनंतर दापोलीमध्ये तणाव. राडा प्रकरणी 9 जण पोलिसांच्या ताब्यात. इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनाला अमृता फडणवीसांचा प्रतिसाद. आता दैनंदिन कामांसाठी अमृता फडणवीसांचा थेट सायकल वापरण्याचा निश्चय.